नमस्कार. दीपज्योतिर्नमोस्तुते. लेखिका सुशीलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 12. त्याच वर्षी मेमध्ये नागपूरला ठिकठिकाणच्या प्रमुख सेविकांची बैठक भोसला वेधशाळेत घेण्यात आली. त्या बैठकीला ताई आपटे, ताई दिवेकर, बकुळाताई देवकुळे, नागपूरच्या काकू परांजपे, कुसुमताई साठे, प्रमिलाताई मुंजे वगैरे प्रमुख सेविका आल्या होत्या. या वेळेपर्यंत समितीचा विस्तार खूप झाला होता. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, सिंध, मध्य प्रदेश इतक्या प्रांतात शाखा जाऊन पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता सर्व ठिकाणी नीट व्यवस्था व एकसूत्रीपणा येणे जरुरीचे होते. त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची होती. बैठकीत एक सूर असा निघाला की समितीचा वाढता व्याप लक्षात घेता इतका पसारा सावरण्याची धमक व हिंमत महिलांमध्ये आहे का? तेव्हा संघ आणि समिती एक करावी का? ह्या विचाराला तसा फारसा कोणीच प्रतिसाद दिला नाही. मावशींनी त्याला विरोध केला व बकुळाताई वगैरे अनेक जणींनी मावशींना पूर्ण पाठिंबा दिला. त्या कारणाने तो विषय तेथेच संपला होता. तरी काही मान्यवरांनी संघ समितीचे संचालकत्व एक असावे असा प्रस्ताव मांडलाच होता. पण त्याच्याशी कोणीच सहमत झाले नाही. मावशींच्या एक ज्येष्ठ सहकारी व नागपूर विभागाच्या प्रमुख काकू परांजपे यांनी या बैठकीत विधायक कार्यक्रमांवर जास्त भर दिला होता. समितीचे कार्यालय अधिक कार्यक्षम असावे, रक्षाबंधनाचा संदेश येथूनच जावा असे ठरले. हिशेब व अहवालावर जास्त भर देण्यात आला. अशा तऱ्हेने एक वेगळेच वळण घेऊ पाहणारी ती बैठक संपली. ह्या बैठकीपूर्वी म्हणजे 1942च्या लढ्याच्या वेळी मावशींच्या पुढे एक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. महात्मा गांधींनी चले जाओचा संदेश दिला होता. मुंबईला ग्वालियर टँकच्या मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी मोठी सभा झाली आणि काँग्रेसने सत्याग्रह पुकारला होता. महात्मा गांधींनी साऱ्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात असे सांगितले होते की उद्या आम्ही सर्वजण बहुधा गजाआड असू. नेतृत्व करायला कदाचित कोणी नसेल, तेव्हा गावातल्या प्रत्येक माणसाने नेता बनून चळवळ चालू ठेवावी. आता स्वातंत्र्याशिवाय माघार नाही. हा अखेरचा लढा आहे. या संदेशाचा व ठिकठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणाचा परिणाम सर्व स्त्री पुरुषांवर झाल्याशिवाय राहिला नाही. या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेण्यास सर्व समाज, विशेषतः तरुण वर्ग अत्यंत उत्सुक होता. स्वातंत्र्याच्या विचारांची शिकवण देणाऱ्या, देशभक्तीची जाणीव निर्माण करणाऱ्या राष्ट्रसेविका समितीच्या काही तरुण सेविकांचे उसळते रक्त त्यांना स्वस्थ बसू देईना. आपणही ह्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यावा असे त्यांना वाटू लागले आणि मावशींना अनेक ठिकाणांहून विचारणा होऊ लागली. मावशी, आपण भाग घ्यायचा का? आपण ह्यावेळी काय करायचे? मावशींनी आपल्या सहकारी भगिनी, विशेषतः माई नागले, काकू परांजपे, कळमकर वगैरेंशी विचार विनिमय केला. मावशींचा मनाशी काही पक्का विचार झाला होताच, पण आपल्या सहकारी भगिनींचा विचार घेतल्याशिवाय काही निर्णय घेणे त्यांना बरोबर वाटेना. म्हणूनच त्यांनी त्यांच्याजवळ हा विषय काढला. त्याच्यावर चर्चाही झाली आणि निर्णय ठरला की आपण प्रत्यक्ष ह्या लढ्यात उतरू नये. कारण एकतर समिती स्थापन होऊन अवघी 5-6 वर्ष झाली होती. अजून पायासुद्धा पक्का झाला नव्हता. परिपक्व अवस्थेत ह्या लढ्यात भाग घेणे अविचाराचे ठरेल असे मावशींना मनापासून वाटले. ठिकठिकाणी स्थापन झालेल्या समितीच्या शाखेत येणाऱ्या सेविकांचा ठामपणा कितपत आहे याचा अंदाज मावशींना आला नव्हता. कोणतेही काम आपण हातात घेतले तर शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचा मावशींचा स्वभाव होता. म्हणून समितीने यात भाग घेऊ नये असे ठरले. हा निर्णय जरी घेतला गेला होता तरी ठिकठिकाणच्या अधिकारी वर्गाला त्यांनी असे कळवले होते की समिती आपण या लढ्यात भाग घेणार नाही, पण जर कोणा सेविकेला व्यक्तिशः भाग घ्यावयाचा असेल तर तो तिला घेऊ द्या, तिला अडवू नका. त्याप्रमाणे अनेक सेविकांनी त्यात भाग घेतला. याचे उदाहरण म्हणजे प्रसिद्ध लेखिका मृणालिनी देसाई, कुमारी धनेश्वर या पुण्याच्या शाखेत जात असत. अत्यंत बुद्धिमान व देशप्रेमाने भारून गेलेली ही सेविका होती. तिने या लढ्यात प्रत्यक्ष भाग घेतला आणि तुरुंगवास भोगला. मावशी नेहमीच आपल्या ह्या सेविकेबद्दल कौतुक करत असे आणि समितीशी अजूनही मृणालिनीताईंचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत.
या 42च्या लढ्याने सारा देश पेटला होता. साऱ्या देशात धरपकड चालू होती. अनेक लोक तुरुंगात जात होते व भूमिगतही होत होते. ह्या भूमिगत देशभक्तांनाही समितीच्या सेविका मदत करत असत. म्हणजे मावशींनी अत्यंत दूरदर्शीपणाने ह्या लढ्याबाबत निर्णय घेतला होता व सेविकांच्या मनातली स्वातंत्र्याची ज्योत जागती ठेवली होती. खरोखर त्यावेळी मावशींनी अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रश्न सोडवला. त्यांनी अधिकाराच्या जोरावर सेविकांना ह्या चळवळीपासून पूर्णपणे दूर राहा किंवा आपला ह्या चळवळीशी मुळीच संबंध नाही असे सांगितले असते तर मावशींबद्दल व समिती कार्याबद्दल विपरीत समज झाला असता. पण मावशींनी तो कौशल्याने टाळला. तो काळ लढाईचा होता. भारतीय पलटणी ठिकठिकाणी ब्रिटिश साम्राज्यासाठी लढत होत्या. शत्रूशी 2 हात करताना ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या नाकी नऊ येत होते. युरोपमधील परिस्थिती बिकट होत होतीच, पण भारतातही चळवळींना जोर चढत होता. लढाई सुरू झाल्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदी तरुणांना सैन्यात शिरा असा आदेश दिला होता. जपानच्या ताब्यात कैदी म्हणून सापडलेल्या हिंदी सैनिकांचे सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेत रूपांतर केले. तेव्हा त्यांच्या या आदेशावर टीका करणाऱ्यांचे डोळे खडकन उघडले. रासबिहारी बसूंनी ह्या दृष्टीने आधीच हालचाली केल्या होत्या. 15 फेब्रुवारी 1942 या दिवशी सिंगापूर पडले व त्यावर जपानने ताबा मिळवला. 20,000 भारतीय सैनिक जपानच्या हाती मिळाले. जपानशी बोलणी करून रासबिहारींनी या हिंदी सैनिकांचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे दिले. आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाच्या बातम्या भारतात येत होत्या. मावशी नियमाने त्या बातम्या वाचित. त्याबद्दल आपल्या मुलींबरोबर चर्चाही करीत असत. त्यांना ह्या घटनेबद्दल अत्यंत उत्सुकता होती. त्यावेळच्या राजकारणाचा मावशी बारकाईने आढावा घेत असत. शाखांवर वर्तमानपत्र वाचण्याचा तास त्यांनी आग्रहाने घेण्यास सांगितला होता. एका सेविकेने मावशींना विचारले, मावशी, समितीचा काही राजकारणाशी संबंध नाही, तर मग तुम्ही आम्हाला वर्तमानपत्र वाचण्याचा आग्रह का करता? त्यावर मावशी म्हणाल्या, राजकारणाच्या गदारोळात आपण उतरायचे नाही, कारण स्वतंत्र भारतात कोणतीही सत्ता आपल्या हातात यावी किंवा खुर्ची आपल्याला मिळावी ही आपल्याला इच्छा नाही. पण वर्तमानात काय चालले आहे हे मात्र आपणास पूर्ण माहिती पाहिजे ना. अंधारात राहून चालणार नाही. भविष्यकाळाचा विचार करणाऱ्यांनी वर्तमानाला विसरून चालणार नाही. त्या लढाईच्या काळात गाड्यांना खूप गर्दी असे, पण मावशींचे दौरे चालूच असत. आता घरातही मुले तशी मोठी झाली होती. थोरला मुलगा मनोहर तथा बापू कॉलेज शिक्षणासाठी वर्ध्याहून नागपूरला गेला होता. दुसरा पद्माकर वर्धा शहराच्या संघ शाखेचा मुख्य शिक्षक होता. तर दिनकर सुट्टीमध्ये संघाचा विस्तारक म्हणून जिल्ह्यात जात असे. धाकटी मुले पण मोठ्या भावांचे अनुकरण करत होती. घरातही आता बरेच स्थैर्य आले होते. हाताशी धरलेला दत्तू वैशंपायन आता मॅट्रिक होऊन शेतीचा कारभार बघू लागला होता. मावशीचे भाऊ निळकंठराव हे इतके दिवस शेतीकडे बघत तेही आता नागपूरला परतले होते. ह्याच काळात म्हणजे 1942 ते 1946च्या काळात घरात 2 लग्ने झाली. एक म्हणजे मोठा मुलगा मनोहर याचे लग्न, हा प्रेमविवाह होता. नागपूरला त्याच्या कॉलेजमधली पद्मावती ही मुलगी त्याने पसंत केली होती. मुलीच्या रूपात नावे ठेवायला कोठे जागाच नव्हती. मुलगी शिकलेलीही होती. पण मावशींना हा संबंध तितकासा पसंत नव्हता. त्याचे कारण प्रेमविवाह म्हणून नव्हे, तर मुलीच्या घरचे वातावरण पुरोगामी व मोकळे होते. त्या वातावरणात वाढलेली मुलगी आपल्या थोड्याशा जुन्या व 10 माणसांच्या घरात कितपत सुखी होईल हा मावशींपुढे प्रश्न होता. म्हणून मावशींनी मनोहरला सर्व नीट समजावून सांगितले. मनोहरला व पद्मावतीला ओळखणाऱ्या त्यांच्या मित्रांनी देखील दोघांच्या भिन्न स्वभावामुळे संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली. परंतु मनोहरचा विचार पक्का असल्याने ते लग्न झाले. लग्न मोठ्या थाटाने पार पडले. मावशींनी लग्नानंतर पुन्हा कधीही आपली नाराजी दाखवली नाही. मनोहर वकिली करण्यासाठी नागपूरहून वर्ध्याला आला. आता घरात सून व मुलगा असल्यामुळे मावशींना खूप आनंद झाला. त्याच सुमारास दुसरे लग्न म्हणजे दत्तू वैशंपायन याचे झाले. मावशींनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या लग्नासारखेच हे लग्न हौसेने केले. या सुनेच्या अंगावरही 5 तोळे सोने घातले. इतकेच नव्हे, तर दत्तूला 25 एकर जमीन देऊन हिंगणघाटला सर्व संसार थाटून दिला. मावशींच्या जवळ आपपर भाव मुळीच नव्हता. त्यांनी दुसऱ्याला जे दिले ते भरभरून दिले. मावशी सेविकांना नेहमी म्हणत, अगं, दुसऱ्याला नेहमी चांगले द्यावे, साधी गोष्ट असते.
घरातले अन्न उरणार आहे हे गृहिणीस माहीत असते, तरी ते शिळे करून दुसऱ्या दिवशी मोलकरणीला देते. त्यापेक्षा ताजे असतानाच का नाही देत? असे मावशींचे अगदी बारीक सारीक गोष्टींकडेही फार लक्ष असे. घरातली कर्तव्ये पार पाडत असतानाच मावशींनी समिती कार्याकडे जराही दुर्लक्ष केले नाही. 1944ची बैठक नागपूरला वेधशाळेत झाली होती. आता 1945ची बैठक कुठे घ्यावी असा विचार मावशी करत असताना श्रीमती बकुळाताईंनी त्यांना सुचवले की, मावशी, ही बैठक आपण मुंबईला घेऊया आणि या बैठकीला केवळ ठराविक प्रमुखांना न बोलवता भारतातल्या सर्व प्रमुख सेविकांना बोलवू. झाले. बैठकीच्या तारखा ठरल्या. दादरची छबिलदास मुलींची शाळा नक्की झाली. तशी पत्रे गेली. ही बैठक म्हणजे पुढे घेतल्या गेलेल्या त्रैवार्षिक मेळाव्यांची सुरुवात होती. थोडेसे संमेलनाचे स्वरूप या बैठकीला आले होते. बैठकीला सुमारे 50 ठिकाणाहून 300 सेविका आल्या होत्या. मुंबईतील सर्व तरुण सेविका या बैठकीसाठी उत्साहाने खपत होत्या. 3 दिवस ही बैठक चालली होती. सर्व ठिकाणचे अहवाल मावशींनी ऐकले. सगळीकडून ह्या स्त्री संघटनेचे स्वागत होत आहे व मागणीही वाढत आहे हे मावशींच्या लक्षात आले. या बैठकीत अनेक विषय हाताळले गेले, पण विशेषतः शाखेच्या कार्यपद्धतीवर भर दिला गेला. श्रीमती अंबुताई देवधर यांनी अत्यंत स्पष्ट व पद्धतशीर कार्यपद्धती लिहून काढली होती. त्यामध्ये गटपद्धतीवर जास्त भर दिला होता. आजच्या कार्यपद्धतीचा पाया त्या बैठकीत घातला गेला. सेविकांचे परस्परांशी संबंध, अधिकाऱ्यांचा एकमेकांशी व्यवहार, शाखास्थानावर पाळावयाची शिस्त, शाखा घेण्याबाबतचे नियम त्या बैठकीत पक्के झाले. आत्तापर्यंतच्या बहुतांशी संघशाखेप्रमाणेच समितीची शाखा पद्धती होती, पण त्यात आपल्या विचारवंत सेविकांच्या सहकार्याने मावशींनी जरूर तो बदल केला. जर योग्य असेल तर वयाने लहान असलेल्या सेविकांच्या सूचनेचाही मावशी स्वीकार करत असत. त्याबद्दल त्यांना जराही कमीपणा वाटत नसे. इतका मनाचा मोठेपणा त्यांच्याजवळ होता. दुसऱ्याच्या गुणाला उत्तेजन देण्यात मावशींना नेहमीच आनंद वाटे. म्हणूनच कितीतरी सेविकांच्या गुणांचा उपयोग मावशींनी समिती कार्यासाठी करून घेतला. त्यामध्ये त्यावेळी बैठकीला प्रथमच आलेल्या काकू रानडे यांचे नाव घ्यावे लागेल. हरहुन्नरी कलावंत अशी ही बाई मावशींनी बरोबर हेरली आणि पुढे काकू रानडे यांच्या कापसाच्या चित्रांच्या अनोख्या अशा प्रदर्शनाचा लाभ साऱ्या देशाला झाला. अत्यंत बुद्धिमान अशी ही स्त्री मावशींची जीवाभावाची सहकारी बनली. हुशार, कलावंत आणि तितक्याच निर्लोभी काकूंना मावशींनी निधीप्रमुख माई नागले ह्यांच्या मदतीला दिले. जन्मभर दिलेले काम काकूंनी केलेच, पण इतरही कामे निर्लसपणे केली. त्याच बैठकीत समितीच्या दैनंदिन कार्यक्रमांबरोबर मावशींनी काही विधायक कार्यक्रम सांगितले. ते म्हणजे त्यावेळी नुकतीच ठिकठिकाणी बालमंदिरे सुरू झाली होती. मॉन्टेसरी बाईने भारताला भेट दिल्यामुळे मॉन्टेसरी शाळांची लाट सगळीकडे आली होती. ह्याचा फायदा आपण घ्यावा व सुसंस्काराचा आपला हेतू साधण्यासाठी बालमंदिराचे माध्यम आपण हाताळावे. त्या योगे मुलांच्या मातांशी आपल्याला संपर्क साधता येईल असे मावशींना वाटले. त्याप्रमाणे ठिकठिकाणी उद्योग मंदिरे काढून स्त्रियांचे आर्थिक प्रश्न थोड्याफार प्रमाणात आपण सोडवू शकू आणि मुख्य म्हणजे समाजातील बहुसंख्य स्त्रियांजवळ आपण पोहोचू व त्यांची सुखदुःखे आपल्याला जवळून अनुभवता येतील. संघटना म्हणजे रोज किंवा आठवड्यातून एकदा एकत्र जमणे नव्हे, तर समाजातील स्त्रीवर्गाच्या अधिक जवळ जाणे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजात मिसळणे, असे मावशींचे स्पष्ट मत होते. त्यांच्या या संदेशाप्रमाणे सर्वप्रथम कोल्हापूरच्या श्रीमती कृष्णाबाई ठाकूर यांनी उद्योग मंदिराचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. त्यांनी आज या आपल्या उद्योग मंदिराद्वारे अनेक भगिनी जोडल्या आहेत. मावशींनी पुढे त्यांना अत्यंत प्रेमाने उद्योगलक्ष्मी ही पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. अशा तऱ्हेने जरा वेगळा दृष्टिकोन मावशींनी सेविकांपुढे ठेवला. हेतू हाच होता की आपण अधिकाधिक समाजामध्ये मिसळले पाहिजे. समाजसेवा केवळ बौद्धिकमध्ये न बोलता त्याप्रमाणे कृती करायला पाहिजे. मावशींनी त्या दृष्टीने पुढे अनेक प्रयोग स्वतः केले. या बैठकीचे संपूर्ण संयोजन बकुळताई व इंदुताई अय्यर, इंदुदेव पुणे यांनी केले. बैठकीहून जाताना सेविका नवा विचार व उत्साह घेऊन गेल्या. या बैठकीतच मावशींनी केंद्रीय कार्यकारी मंडळाची म्हणजेच भारतीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. आता दरवर्षी भारतीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे 1946मध्ये सोलापूर येथे भारतीय बैठक झाली.
दर बैठकीत मावशी नवा विचार, नवी प्रेरणा देत असत व प्रत्येक व्यक्तीच्या गुणांचा समिती कार्याला कसा उपयोग होईल हा दृष्टिकोन ठेवत असत. या सोलापूरच्या बैठकीत मावशींनी खेड्यापाड्यातून समाजाजवळ जाण्याचे प्रमुख साधन म्हणून कीर्तन व प्रवचने हे आपण करावे असे सुचवले. त्यावर बरीच चर्चा झाली. कोणी म्हणाले, कीर्तन काही सर्वांनाच जमत नाही, त्याला ताल, सूर, गाण्याचे अंग, गोड गळा लागतो, शिवाय साथीचीही गरज असते. हे सर्व असेल तरच कीर्तन रंगते. त्यावर मावशी म्हणाल्या, अडचणी सगळ्याच बाबतीत असतात. समाजासाठी काही करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अडचणींचा विचार जरूर करावा, पण बाऊ करू नये. त्या अडचणींवर मात कशी करता येईल हे बघावे, प्रयत्न तर करून पहा. सर्वजणी एकमेकींकडे पाहू लागल्या. त्यावर मावशी म्हणाल्या, काशीताई, तुम्ही हे काम अंगावर घ्या. तुम्ही कीर्तन छान कराल. तुमच्याजवळ विनोदबुद्धी आहे, वक्तृत्व पण आहे. तेव्हा तुमच्यापासून सुरुवात करूया. काशीताई कुलकर्णी यांनी पण त्याला मान्यता दिली आणि त्यांचे यशस्वी प्रयोगही त्यांनी पुढे अनेक वर्ष केले. काशीताई प्रवचनही उत्तम करत. खेड्यापाड्यातून त्यांच्या कीर्तन प्रवचनाला मोठा जनसमुदाय जमत असे. अशी एक एक माणसे मावशींनी शोधून काढली आणि ती संघटनेत बसवली. 1946मध्ये मुंबई व पुणे येथे वर्ग झाले. मुंबईच्या वर्गासाठी गुजरातमधून हंसा मोदी, कुमुद त्रिवेदी, काणे भगिनी या सेविका आल्या होत्या. त्या वर्गाहून परत गेल्यावर गुजरातमध्ये प्रमुख शहरी सुमारे 20 ठिकाणी शाखा सुरू झाल्या. त्याचप्रमाणे जम्मूहून कुमारी शक्तिदेवी व शारदा शर्मा या नागपूर वर्गावर आल्या व त्यांनी जम्मू काश्मीरला शाखा सुरू केल्या. मावशी भारताच्या सर्व प्रांतात गेल्या, पण जम्मू काश्मीरचा योग मात्र त्यांची इच्छा असूनही आयुष्यात शेवटपर्यंत आला नाही. 1947 साल उजाडले आणि भारताच्या राजकारणाचे रंग अधिक गडद होऊ लागले. त्रिमंत्री योजना, क्रिप्स योजना भारतापुढे आल्या होत्या. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यापूर्वीच 1945मध्ये दुसरे महायुद्ध थांबल्यापासूनच भारताचे स्वातंत्र्य जवळ येत आहे अशी चाहूल लागली होती. पण भारताच्या फाळणीची काळी छाया भारतीयांना ग्रासत होती. महात्मा गांधी आणि जिना यांच्या मुलाखती होत होत्या. आपला विभाजनाचा हट्ट मुस्लिम लीग सोडायला तयार नव्हती. महात्मा गांधी त्यांना फाळणीबाबत समजावत होते. ब्रिटिश सरकार ही टक्कर तटस्थपणे बघण्याचे सोंग करत होते व अप्रत्यक्षपणे मुस्लिम लीगला भडकावण्याचे कार्यही करत होते. अखेरीस फाळणीचा निर्णय पक्का झाला. सारा देशभर हिंदू मुसलमानांचे दंगे उसळत होते. स्त्रियांच्या विटंबनेला पारावार नव्हता. मावशी अत्यंत अस्वस्थ होत्या. त्यांना रात्री झोप लागत नव्हती, अन्न गोड लागत नव्हते. पण आपल्या या लहानशा संघटनेच्या जोरावर त्या काहीच करू शकत नव्हत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी देशव्यापी व समर्थ अशी तरुणांची विशाल संघटनासुद्धा हे फाळणीचे अरिष्ट थोपवू शकत नाही, याचे मावशींना अत्यंत दुःख होत होते. एक दिवस मावशी श्री अप्पाजींकडे गेल्या व त्यांना म्हणाल्या, देशात हे काय चालले आहे? खरंच का भारताची फाळणी होणार? मग अशा वेळी आपल्या संघटनांचा काय उपयोग होणार? संघाने काय करायचे ठरवले आहे? परंतु अप्पाजींकडूनही मावशींना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. 15 ऑगस्ट 1947 हा भारताच्या व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचा दिवस ठरला. ज्या सिंधमध्ये भारताची संस्कृती वाढली, जोपासली गेली, तो सिंध प्रांत आता भारतापासून अलग होणार होता. सिंधमधल्या भगिनींची मावशींना सारखी काळजी वाटत होती. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावर आहे असे मावशींना वाटे. पण त्यासाठी काय करावे त्यांना सुचत नव्हते. आणि त्याच वेळी फाळणीपूर्वी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कराचीहून माननीय जेठीबहिणजींचे मावशींना पत्र आले. ते पत्र मोठे बोलके होते. ते पत्र जसेच्या तसे पुढे देत आहे. वंदनीय मौसी जी, सादर प्रणाम. आप ही के मार्गदर्शन के कारण हिंदू भूमि के इस अति दूरवर्ती प्रदेश की बहनों ने हिंदुत्व यानी राष्ट्रीयत्व इस विशुद्ध भूमिका को समझकर हिंदू स्त्रियों का संगठन करने का ध्येय सामने रखा है और पहली बार वह हिंदू नारियां आपस में धर्म और संस्कृति के अटूट बंधन को जानने पर अतीव आनंद का अनुभव करने लगी हैं. पर
पर अब दुनिया जानती है कि भारतीय स्वतंत्रता के महान सुखद क्षण के समय ही हम सिंधवासियों पर कितनी बड़ी आपत्ति आई है। अब हमें सिंध छोड़ना ही पड़ेगा। यह बात बिल्कुल स्पष्ट होती रही है, क्योंकि हमारी मातृभूमि अब मुसलमानों की भोग भूमि बन रही है। हम चाहते थे इसी भूमि में निरंतर रहें, पर अब वह बिल्कुल असंभव सा प्रतीत होता है। मौसी जी, सिंध की सब सेविकाएं चाहती हैं कि भारतवर्ष का विभाजन होने से पहले आप एक बार हमारे बीच आ जाएं, ताकि पवित्र सिंधु को साक्षी रखते हुए आपकी महान उपस्थिति में हम इस देश के प्रति हमारी जिम्मेदारियां निभाने के लिए प्रतिज्ञाबद्ध हो जाएं। आपका यहाँ आना इसलिए ज़रूरी है कि विदाई के अति कठिन समय पर आप जैसी प्रेमदायी धैर्यदायी माता की उपस्थिति में दुख का बोझ हल्का महसूस होगा और भविष्य के कर्तव्य की ओर निर्भयता से बढ़ने की प्रेरणा मिलेगी। क्या आप हमारी आरज़ू पूरी करेंगी? आपकी जेठी देवानी। हे पत्र मावशींनी वाचले. मनाला जाऊन भिडणारे असे ते पत्र होते. क्षणभरच मावशींनी विचार केला आणि मनाशी काही एक निश्चय करून त्यांनी जवळच उभ्या असलेल्या मुलाला, दिनकरला, वेणुताई कळमकरांना बोलवून आणायला सांगितले. वेणुताई खाली आल्यावर त्यांना जेठीचे पत्र वाचायला दिले. वेणुताईंनी पत्र वाचले व मावशींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मावशी म्हणाल्या, आपल्याला कराचीला जायलाच पाहिजे. वेणुताई म्हणाल्या, मावशी, देशाची परिस्थिती फारच बिघडलेली आहे, जरा विचार करायला पाहिजे. विचार हाच की जायलाच पाहिजे. तुम्ही व दिना माझ्याबरोबर चला. आपल्या हाकेबरोबर कशाचीही पर्वा न करता धावून जाणारा तोच खरा नेता आणि त्या अशा नेत्यासाठी त्याचे अनुयायी जीवाची कुरवंडी करतात. मावशी नेतेपणाच्या कसोटीस पूर्ण उतरल्या होत्या. ताबडतोब त्यांनी जाण्याची तयारी केली. उमा काकूंनी सुद्धा त्यांना परिस्थितीची थोडी जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कर्तव्यनिष्ठेपुढे कोणी आड येऊ शकले नाही. दिनांक 4 ऑगस्ट 1947 रोजी मावशी मुंबईला बकुळाताईंकडे आल्या व मिळेल त्या विमानाची तिकिटे काढा असे त्यांनी सांगितले. तिकीट मिळणे मोठे कठीण होते. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा दिवस होता, म्हणून ह्या समारंभाला भारतातून अनेक मुसलमान पाकिस्तानला जाणार होते. त्यामुळे तर कराचीला जाणाऱ्यांची तुफान गर्दी होती. तरी श्री जयंतराव देवकुळे यांनी मोठ्या प्रयासाने 2 तिकिटे मिळवली. आता जायचे कोणी हा प्रश्न पडला. शेवटी मावशी म्हणाल्या, मी व वेणुताई दोघी जाऊ. मावशींच्या ह्या निर्णयाबद्दल सर्वांना जरा आश्चर्य वाटले, कारण या परिस्थितीत दोघी बायकांनी जाणे जरा धोक्याचेच होते. पण मावशींच्या निर्णयावर कोणाची बोलण्याची हिंमत झाली नाही. मावशी व वेणुताई दिनांक 13 ऑगस्ट रोजी जुहू विमानतळावर पोहोचल्या. सर्वजण त्यांच्याकडे बघतच राहिले. ह्या 2 स्त्रिया या धामधुमीत कराचीला जाण्याचे धाडस कसे करत आहेत. एक 40च्या सुमाराची व दुसरी 35ची. म्हणजे तशा दोघी तरुणच बायका कराचीच्या विमानात चढल्या. विमानात फक्त 2-3 हिंदू बंधू होते. एक श्री जयप्रकाश नारायण व दुसरे पुण्याचे श्रीदेव. हे दोघेही अहमदाबादला उतरून गेले. त्यांच्या जागीसुद्धा 2 मुसलमान प्रवासीच आले. साऱ्या प्रवासभर मावशींच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. तेथे काय परिस्थिती असेल त्याची काहीच कल्पना करता येत नव्हती. मात्र भीतीचा लवलेशही त्यांच्या मनात नव्हता. मावशींचे जावई श्री चोळकर, सौ वत्सलाताईंचे पती हे नोकरीनिमित्त कराचीला असल्याने त्यांना मावशी येत असल्याचे कळविले होते. त्याप्रमाणे ती दोघेजणं विमानतळावर मावशींना उतरवून घेण्यास आली होती. विमानतळावर सर्व प्रवासी उतरल्यावर तेथे असलेल्या लोकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. हंस के लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान. मावशी वत्सलाबाईंना म्हणाल्या, विमानात सुद्धा अशा प्रकारच्या घोषणा चालूच होत्या. मग तुम्ही घाबरला नाहीत? वत्सलाताईंनी प्रश्न विचारला. त्यात काय घाबरण्यासारखे होते? आम्ही तिकडे लक्षच दिले नाही आणि आमच्या संरक्षणाचे साधन आमच्याजवळ होतेच, असे मावशींनी उत्तर दिले. स्वसंरक्षणासाठी मावशी बरेच दिवस एक लहानसा जंबिया जवळ बाळगत असत. 14 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला. भारताने 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन ठरवला होता, पण पाकिस्तानने मात्र 14 ऑगस्टला स्वातंत्र्य ग्रहण केले होते.
तो दिवस कराची शहरात मोठ्या धामधुमीने साजरा झाला. ठिकठिकाणी असलेले हिंदू पुढाऱ्यांचे पुतळे काढून टाकण्यात येत होते. रस्त्यांची जुनी नावे काढून त्या ठिकाणी नवे मुस्लिम पुढाऱ्यांची नावे देण्यात येत होती. हंस केलिया पाकिस्तानच्या घोषणा सारख्या चालू होत्या. एक प्रकारचा मदोन्मत्त स्वातंत्र्योत्सव साजरा केला जात होता. पाकिस्तान मिळविल्याचा आसुरी आनंद ओसांडून चालला होता. त्याच दिवशी रात्री समितीचे एकत्रीकरण होते. एका घराच्या विस्तृत अशा गच्चीवर सिंधमधील ठिकठिकाणाहून आलेल्या सुमारे 1200 सेविका त्या ठिकाणी एकत्रित झाल्या होत्या. ती रात्र अंधार होती, पण सेविकांचा उत्साह मात्र काळवंडलेला नव्हता. आपल्या हाकेला ओ देऊन आपल्या मावशी अशा कठीण परिस्थितीत येथे आल्या त्याबद्दल आनंद आणि विश्वास सेविकांच्या मनात मावत नव्हता. रात्रीचे 12 वाजले होते. पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणांनी सारे शहर भरून गेले होते. अत्याचाराला ऊत आला होता. पंजाब, लाहोरमध्ये राक्षसी वृत्ती थैमान घालत होती. त्याचवेळी पवित्र भगव्या ध्वजाला साक्षी ठेवून प्रत्येक सेविका आपले रक्त ध्वजाला वाहून प्रतिज्ञा घेत होती. मावशी धीर गंभीर आवाजात प्रतिज्ञा देत होत्या. सर्व सेविकांमध्ये एक प्रकारचे चैतन्य संचारले होते. प्रतिज्ञेचा कार्यक्रम संपला. मावशींनी मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, धीर सोडू नका, भ्याडासारखं वागू नका, आपल्या शिलाला जपा, स्वतःला जपा व संघटनेवर विश्वास ठेवा. आता खरी संघटनेची कसोटी आहे. त्यावर तेथील सेविकांनी मावशींना सांगितले, मावशी, आम्ही तुमच्या उपदेशाप्रमाणे वागू, जीवात जीव असेपर्यंत ह्या भूमीची सेवा करू. पण काही वेगळेच घडावयाचे होते. मावशींची ती कराची भेट अखेरचीच ठरली. त्याच बैठकीत सेविकांचे पालक मावशींच्या भेटीस आले होते. त्यांनी मावशींना विचारले, जर काही तसाच बाका प्रसंग आला तर आम्ही आमच्या मुलीबाळींना कोठे धाडावे? मावशींनी त्यांना क्षणार्धात उत्तर दिले, तुम्हाला हा प्रश्न का पडला? भारतातल्या प्रत्येक सेविकेचे घर तुमच्यासाठी उघडे आहे. हे आश्वासक उत्तर ऐकून विचारणाऱ्यांचे मन भरून आले. पुढे प्रसंग आल्यावर मावशींच्या आश्वासनाची प्रचिती त्यांना आली. मावशी कराचीहून 17 ऑगस्टला मुंबईला परत आल्या. त्याच दिवशी रात्री मुंबईला पोद्दार कॉलेजच्या गच्चीवर मुंबईच्या सेविकांचे एकत्रीकरण होते. जवळजवळ 1000 सेविका होत्या. रात्री 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाखा लागली व त्यानंतर मावशींचे भाषण झाले. त्यात त्यांनी सिंधमधली परिस्थिती व प्रत्यक्ष आलेला अनुभव सांगितला. मावशींचे भाषण अत्यंत हृदयस्पर्शी झाले. त्यावेळच्या त्यांच्या भाषणात दुःख, संताप तर होताच, पण आता संघटित होणे किती आवश्यक आहे हेही त्यांनी आवर्जून सांगितले. पाकिस्तानमधील आपल्या बांधवांना मदत करण्यास आता आपण सतत सिद्ध असले पाहिजे. कोणत्याही संकटांनी खचून जाता कामा नाही, हा त्यांच्या भाषणाचा आशय होता. त्यांच्यानंतर वेणुताई कळमकरही बोलल्या. साधारण 1-1:30 वाजेपर्यंत भाषणे झाली. त्यानंतर सेविकांना प्रतिज्ञा देण्याचा कार्यक्रम जवळजवळ पहाटेपर्यंत चालला. ती ऐतिहासिक रात्र होती. त्यानंतर मावशी पुण्याला गेल्या. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुक्काम पुण्याला होता. मावशींच्या मनात सावरकरांना भेटावे असे बरेच दिवस होते, पण तो योग आला नव्हता. यावेळी तो योग आला. सावरकरांची भेट घेण्यामागे ते एक फार मोठे देशभक्त होते, क्रांतीवीर होते आणि हिंदू महासभेचे आधारस्तंभ होते इतकाच मावशींचा हेतू नव्हता. तर हिंदू महासभेने सावरकरांच्या प्रेरणेने स्त्रियांची एक वेगळी संघटना सुरू केली होती. तेव्हा स्त्री संघटनेबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काय दृष्टिकोन आहे हे समजून घ्यावे व काही मार्गदर्शनही होईल, हाही या भेटीमागे मावशींचा हेतू होता. संघटनेचा मार्ग मावशींनी थोर लोकांच्या सल्लामसलतीने आक्रमला. त्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. स्वतःकडे नेहमीच त्या धाकुटेपणा घेत असत व म्हणूनच समिती कार्यात त्या यशस्वी झाल्या. ठरल्याप्रमाणे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीला गेल्या. 2 नेत्यांची ती ऐतिहासिक भेट होती. स्वातंत्र्यवीरांनी मोठ्या अगत्याने समिती कार्याची चौकशी केली. ते म्हणाले, लक्ष्मीबाई, राष्ट्रसेविका समितीचे कार्य म्हणजे झिमझिम पडणाऱ्या पावसासारखे आहे. त्यामुळेच जमिनीत सदैव ओलावा कायम ठेवण्याचे अतिमहत्त्वाचे कार्य साधले जाते. राजकीय दृष्टी समोर ठेवून हिंदू महासभेने सुरू केलेले कार्य म्हणजे वादळी सोसाट्याचा पाऊस. त्याचे कार्य इतके दूरगामी नसते.
तडाख्यात येणारा प्रदेश त्यामुळे जलमय होतो हे खरे असले तरी त्याचे हे कार्य क्षणिक असते. कालांतराने ते वाहून जाते, त्याची वाफ होते. म्हणूनच समितीचे कार्य हे नेहमीसाठी आवश्यक असे कार्य असल्याने माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदैव आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी कामाच्या दृष्टीने मावशी बरेच काही बोलल्या. या भेटीने मावशींना खूप समाधान झाले. एका दृष्टीने समितीचे केलेले हे मूल्यमापन त्यांच्या मनाला नक्कीच उभारी देऊन गेले. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे दिवशी शाखा शाखांवर भगव्या ध्वजाबरोबर राष्ट्रध्वज लावून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव घ्यावा अशा सूचना मावशींनी देशातील सर्व समिती शाखांना दिल्या होत्या. स्वातंत्र्य खंडित होते, त्यासाठी खूप मोठी किंमत द्यावी लागली होती, हे सर्व खरे होते. पण त्याचबरोबर हेही सत्य होतेच की अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला होता. याबद्दल भारतीयांना आनंद होणे स्वाभाविकच होते. नव्हे, तो झाला पाहिजे ह्याचे भान मावशींना होते आणि म्हणूनच त्यांनी वरील सूचना सर्व शाखांना दिल्या. भाग 12 समाप्त. क्रमशः